मैत्रिणींनो, किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. हे बघा, कांदा लसूण मसाला बनवलेला आहे आणि लाल तिखट तुम्ही इथे लाल भडक असा आहे. वर्षभरासाठी साठवणीसाठी हा बनवून ठेवला जातो. प्रत्येक एप्रिल मे महिन्यामध्ये हा कसं ऊन जास्त असते त्यावेळी हा बनवला जातो. हे बघा किती छान असा लाल भडक त्याचा रंग आहे. कोणत्याही भाजीमध्ये हा जर मसाला वापरला ना, जास्तीचे मसाले वापरायची गरजच लागत नाही. वर्षभरासाठी साठवून ठेवला जातो. आणि हे बघा, डंकावरती कुटून असा बनवलेला आहे. भाजीमध्ये नंतर मसाले घालण्याऐवजी सुरुवातीलाच भरपूर मसाले वापरले जातात आणि खमंग चवीचा असा हा कांदा लसूण मसाला खराब न होणारा अशा पद्धतीने बनतो. जर कोणाला ऑर्डर करायची असेल तर मी दिलेल्या नंबरवरती नक्की कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला घरपोच हा कांदा लसूण मसाला मिळेल. 4 किलो मिरचीचा कांदा लसूण मसाला बनवायचा होता. हा विक्रीसाठी बनवलेला नाही, मी घरी वापरण्यासाठी बनवलेला आहे. जर कोणाला ऑर्डर करायची असेल तर तो विक्रीसाठी याच पद्धतीने बनवला जाईल. जर कोणाला हवा असेल तर नक्की संपर्क करा. हे बघा, साहित्य काय काय घेतले ते पहा. 4 किलो जर मिरच्या असतील तर त्यासाठी साधारणतः तुम्ही इथे पाहू शकता अर्धा किलो धने घेतलेले आहेत. आणि सर्व जे साहित्य आहे हेच 40 ग्रॅममध्ये आपल्याला घ्यायचं आहे. मसाल्याचं प्रमाण जर सांगायचं म्हटलं तर 4 किलो मिरची असेल म्हणजे 1 किलो मिरचीसाठी जे खडे मसाले आहेत ते 10 ग्रॅममध्ये घेतले जातात. हा बघा, हिंग आहे, सुंठ घेतलेली आहे, तमालपत्र आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्व मसाल्याचं मी तुम्हाला प्रमाण देईन. जिरं जे घेतलेलं आहे ना ते 1 किलो घ्यायचं आहे. कारण 1 किलो जर मिरचीचा आपल्याला जर मसाला बनवायचा असेल तर 250 ग्रॅम जिरे त्याचं अचूक प्रमाण आहे. 4 किलोसाठी 1 किलो इथे जिरे वापरलेले आहेत. हे बघा, 40 ग्रॅम दालचिनी आहे. आणि ही हिरवी वेलची जी आहे तीही 40 ग्रॅम आहे. हे स्टारफूल आहे तेही 40 ग्रॅम घेतलेलं आहे. हे सर्व मसाले जे आहेत ते स्वच्छ करून घ्यायचं आहे. हे बघा, हे पण 40 ग्रॅम घेतलेलं आहे. हे जे आहेत सोरगड्ड आहेत, म्हणजे हळकुंडासारखं असतात पण सोरगड्ड हे वेगळं असतात. हे 40 ग्रॅम घेतलेलं आहे. तुमच्याकडे याला काय म्हणतात तेही कमेंट करून सांगा. बघा, अशा पद्धतीने सर्व खडे मसाले घेतलेले आहेत. आता मी हा जो कांदा लसूण मसाला बनवलेला आहे तो गावी आल्यानंतर बनवलेला आहे. मोठी वेलची आहे, इथे लहान वेलची आहे म्हणजे हिरवी वेलची आहे. गावाकडच्या पद्धतीने डंकावरती कुटून बनवलेला अचूक मसाले वापरून आणि निवडक मसाले वापरून हा मसाला बघा बनवणार आहे. बघा, शहाजिरे घेतलेले आहेत आणि खूप छान असा मसाला बनतो. खराब न होणारा असा मसाला आहे. संपूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ मी अपलोड करत नाही कारण मी गावाकडे हा कांदा लसूण मसाला बनवलेला आणि बरेच जण मला मदतीला होते. कारण आमची कसं गावाकडे जॉईंट फॅमिली आहे त्यामुळे सर्वजण अशी मदतीला होती. त्यामुळे प्रत्येकजण कोणी ना कोणी काहीतरी करत होतं. हा मसाला बनवण्यासाठी 1 दिवस अगोदर तयारी केली जाते. सर्व मसाले स्वच्छ नीट करून ठेवले जातात. आणि हे बघा, सासूबाई माझे हे मसाले भाजून घेत होत्या. काही मसाले तेलामध्ये भाजून घेतात, काही मसाले तेलामध्ये भाजत नाहीत. म्हणजे प्रत्येकाची बनवण्याची पद्धत वेगळी असते. आमची बनवण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे. काही मसाले बघा हे बघा तेलामध्ये भाजलेले आहेत आणि काही मसाले भाजलेले नाहीत. हे सर्व खडे मसाले अशा पद्धतीने त्यांनी भाजून घेतलेले आहेत. प्रमाण जे आहे तो मला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. आता संपूर्ण मला असा डिटेलमध्ये व्हिडिओ शूट करायचा झाला नाही कारण मुलांनी काही क्लिप्स त्या शूट केलेल्या आहेत, काही केलेल्या नाहीत. परंतु जे खडे मसाले जे आहेत ते संपूर्ण काही भाजून घेतात. त्यामध्ये जिरे, शहाजिरे आहेत ते फक्त भाजून घेत नाहीत. हळकुंडाऐवजी इथे सोरगड्डा वापरतात आणि सोरगड्डा तेलामध्ये छान असं फुलतात आणि त्याचा खमंग जो स्वाद आहे तो घरभर असा पसरलेला बघा. हे अशा पद्धतीने सोरगड्डा असतात. तुमच्याकडे याला काय म्हणतात तेही मला कमेंट करून नक्की सांगा. तेलामध्ये असं ज्यावेळी तळला जातो त्यावेळी छान असा फुलतो आणि आपण ज्यावेळी कांदा लसूण मसाला बनवतो ना त्यावेळी तो खूप छान असा त्याचा सुगंध दरवळतो, छान असा चवीला लागतो. आणि असा मसाला जर बनवला तर खूप छान चवीलाच लागणार असा कांदा लसूण मसाला बनतो. त्याच्या भाज्या तुम्ही जर बनवल्या तर टेस्टी होतातच. कांदा लसूण मसाल्याची ऑर्डर अजून मी बाहेरची घेतलेली नाही. जर कोणाला हवी असेल तर मला नक्की तुम्ही कमेंट करा. पण खरं सांगायचं म्हटलं तर आपला कांदा लसूण मसाल्याचं प्रोडक्ट लवकरच मार्केटमध्ये येणार आहे. आणि तुम्हाला मी फक्त थोडक्यात इथे दाखवलेलं आहे की आपला कांदा लसूण मसाला कसा बनवला जाणार आहे. आणि डंकावरती कुटून हे कांदा लसूण मसाला बनवलेला आहे बघा. हा घरी वापरण्यासाठी बनवलेला आहे आणि विक्रीसाठी जो बनवणार आहे तो प्रत्येक महिन्यामध्ये मी ज्यावेळी सुट्टीला येणार त्यावेळी तो बनवणार आहे. आणि मी जिथे राहते ना तिथून तुमच्यापर्यंत घरपोच करणार आहे.
गावाकडच्या पद्धतीने बनवलेला आहे आणि बनवण्याची पद्धत खूप असं छान आहे. चव ही खूप छान आहे. तुम्ही एकदा नक्की मला कॉन्टॅक्ट करा तुम्हाला जर हा कांदा लसूण मसाला हवा असेल तर. हे बघा, हे सर्व मसाले जे आहेत खडे मसाले तेलामध्ये छान असे तळून घेतलेले आहेत. हे सर्व मसाले छान तेलामध्ये तळून घेतले जातात आणि नंतर डंकावरती कुटून मसाला तो बनतो. 4 किलो मिरचीसाठी 1 किलो लसूण वापरला जातो आणि 4 किलो कांदे वापरले जातात, असं त्याचं प्रमाण आहे. त्यासाठी 4 किलो मीठ वापरलं जातं, हे मिठाचं प्रमाण आहे. आणि 1 लिटर जे तेल आपण वापरतो स्वयंपाकासाठी ते वापरलं जातं. 1 किलो खोबरं वापरलेलं आहे. खोबऱ्याचे काप करून घेतलेले, ते तेलामध्ये असे ब्राऊन होईपर्यंत परतून घेतलेले, छान असे तळून घेतले. हे बघा, खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहेत आणि असं ब्राऊन रंगापर्यंत म्हणजे सोनेरी रंगापर्यंत छान असे तळून घेतलेले आहेत. या पद्धतीने जर तुम्ही कधी कांदा लसूण मसाला बनवला नसेल तर 1 किलोच्या प्रमाणात का होईना बनवून पहा. छान असा चवीला लागतो. त्यापासून बनवलेल्या भाज्याही चवीला छान होतात आणि खमंग असा चवीचा कांदा लसूण मसाला न खराब होणार आहे. बघा, 4 किलो कांदे आम्ही इथे स्वच्छ करून कट करून घेतलेले आहेत. हा कांदा आपल्याला तेलामध्ये छान असा फ्राय करून घ्यायचा आहे. हा मी एका दिवसामध्ये कसा बनवलेला आहे, कारण मदतीला खूप जणी होते त्यामुळे प्रत्येकाने काही ना काही हे केलेलं आहे. त्यामुळे काही गोष्टी शूट केल्या, काही गोष्टी शूट करायच्या राहिलेल्या आहेत. सर्व खडे मसाले भाजून घेतले आणि कांदा जो आहे तो चुलीवरती आपल्याला शिजण्यासाठी ठेवायचा होता आहे. बघा, 1 दिवस अगोदर मिरच्या स्वच्छ करून घेतलेल्या आहेत आणि त्या अशा पद्धतीने आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत. डंकावरती ज्यावेळी कुटायला नेतो त्यावेळी ह्या छान अशा थोडंसं तेल टाकून ह्या भाजून घेतल्या जातात. या मिरच्या अगोदर सुकवलेल्या असतात, उन्हामध्ये छान अशा कडक उन्हामध्ये वाळवल्या जातात आणि परत थोडंसं तेल टाकून अशा चुलीवरती ना थोड्याशा मी भाजून घेतो. त्यामुळे मिरचीचा कच्चेपणा जो आहे तो नाही सावतो आणि छान अशी पूड त्याची बनते. बघा, मिरची भाजून झाल्यानंतर आपल्याला कांदा भाजायचा आहे. हे बघा, पातेल्यामध्ये अशा पद्धतीने आपल्याला कांदा थोडासा भाजून घ्यायचा, नंतर आपल्याला तेलामध्ये शिजवून घ्यायचा आहे. 4 किलो मिरचीसाठी 1 लिटर तेलाची गरज होती. थोडंसं तेल तळण्यासाठी जे वापरलं, जे शिल्लक राहिलेलं तेल होतं इथे कांद्यामध्ये आपण नंतर घालणार आहे. म्हणजे 1 लिटर तेल आपण 4 किलो मिरचीचा कांदा लसूण मसाला बनवत असताना वापरणार आहे. काही भागामध्ये हा कांदा वाळवला जातो, आमच्या भागामध्ये हा कांदा जो आहे तेलामध्ये तळला जातो. प्रत्येकाची बनवण्याची पद्धत वेगळी आहे, परंतु आमच्या भागामध्ये कांदा लसूण मसाला असा बनवतात. सुरुवातीला कांदा थोडासा भाजून घेतला जातो, नंतर थोडासा तेलामध्ये शिजवून घेतला जातो आणि जे राहिलेलं तेल आहे ते संपूर्ण कांद्यामध्ये घातलं जातं. चुलीचा जो खाली आर आहे, विस्तव आहे, त्यावरती हा कांदा छान असा मंद गॅसवरती आपण कसं शिजवून घेतो तसा मंद अशा आरावरती आपल्याला तो नंतर शिजवून घ्यायचा, पण खूप छान असा शिजतो. हे बघा, मिरच्या छान अशा भाजून घेतलेल्या आहेत. त्या सगळ्या मिरच्या भाजलेल्या आहेत. 1 दिवस अगोदर स्वच्छ करून घेतल्या जातात, कारण कांदा लसूण मसाला बनवायचं म्हटलं की 1 दिवस अगोदर तयारी केली जाते. यासाठी आम्ही 1 किलो लसूण वापरलेला आहे. तो व्हिडिओमध्ये ती क्लिप शूट करायची राहिली होती, परंतु लसूण घातलेला आहे बरं का. इथे मीठ थोडंसं उन्हामध्ये सुकवण्यासाठी ठेवलेलं आहे. आणि कसं मी मुलांना शूट करायला सांगितलेलं, त्यांनी तो लसूण कुठे होता तो दाखवलाच नाही, परंतु त्यामध्ये लसूण घातलेला आहे बरं का. आणि बघा, मसाले फक्त आम्ही गॅसवरती भाजले आणि कांदा शिजल्यानंतर बघा कसं झालेलं आहे, किती छान असा कांदा शिजलेला आहे. आणि जे शिल्लक राहिलेलं तेल संपूर्ण यामध्ये घातलेलं आहे. बघा, आणि डंकावरती मिरच्या कुटण्यासाठी घेऊन गेल्यानंतर हे बघा अशा पद्धतीने डंकावरती कांदा लसूण मसाला बनलेला आहे. आता तिने फक्त मिरच्या बारीक केल्यानंतर शूट केलेलं आहे माझ्या मुलीनं, परंतु मसाले वगैरे सर्व नंतर मिक्स करतात, परंतु थोडेसेच क्लिप तिथं शूट केलेले आहे. थोड्या मिरच्या अशा ह्याच्यामध्ये घालून ना बारीक केल्या जातात. बघा, आणि मिरची पूड छान अशी बनवून अशी चाळणीने चाळली जाते. बघा, मिरच्या इकडे शिल्लक आहेत. बेटन मिरची अगोदर बारीक करतात, नंतर मसाल्यासोबत बारीक करतात, नंतर शेवटी कांदा आणि लसूण घातला जातो. अशा पद्धतीने आमच्याकडे कांदा लसूण मसाला बनवला जातो. हा जो कांदा लसूण मसाला आहे, आणखी एकदा सांगते, घरी वापरण्यासाठी बनवलेला आहे. असा जर कांदा लसूण मसाला कोणाला ऑर्डर करायचा असेल तर मी दिलेल्या नंबरवरती नक्की कॉन्टॅक्ट करा, त्यांना तो बनवून दिला जाईल. मैत्रिणींनो, सर्व मसाले घातल्यानंतर छान असा कांदा लसूण मसाला मिक्स झालेला आहे आणि त्याचा रंग बघा किती सुरेख आहे. आणि हे बघा, साठवणीचा वर्षभरासाठी साठवण्यासाठी असा हा कांदा लसूण मसाला तयार झालेला आहे. मे महिन्याच्या सुट्ट्या असल्यामुळे गावाकडे आलेली आणि हा असा कांदा लसूण मसाला बनवून मी घेऊन जाते. बघा, आपला कांदा लसूण मसाला तयार आहे. मैत्रिणींनो, सबस्क्राईब नक्की करा.